मित्र हो, आज 21व्या शतकामध्ये विज्ञान युगातही अंधश्रद्धेचं जाळं अजून काही कमी झालेलं नाही आहे. काल दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गस्तीच्या वेळेला करटकेल पाटीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी एक संशयित गाडी दिसल्यानंतर त्यांनी लगेच त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन त्याच्याबद्दलची चौकशी करून हा प्रकार सगळा हा पैशाचा पाऊस पाडण्याच्या दृष्टिकोनातून नग्न पूजा त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं होतं. त्यासाठी एक अल्पवयीन 15 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी सोबत त्यांनी आणलेली होती आणि ही जी सगळी मंडळी होती ती वेगवेगळ्या ठिकाणचे पुणे, बीड, परभणी, अकोला यासह आंध्र आणि तेलंगणा या राज्यातील ही सगळी टीम, जवळपास 15 लोकांची टीम या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडण्याच्या निमित्तानं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की त्या ठिकाणी पैशाचा पाऊसच पाडायचा होता का आणखी काही नरबळीचा वगैरे प्रकार करायचा होता, हे त्यांच्याबद्दल थोडं अधिक जास्त चौकशी करावी लागेल. आणि त्याचबरोबर या मंडळींना कोणी बोलावलं होतं का याच्याबद्दलचाही सखोल त्याच्यामध्ये पोलीस तपासामध्ये ते करावं लागेल. अशा पद्धतीनं लोकांना गंडवण्याचा आणि लोकांना अंधश्रद्धेमध्ये अडकवून अधिक जास्त शोषण करण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे. इतर राज्यामध्ये सुद्धा असला तरी महाराष्ट्रामध्ये तो अजून संपलेला नाही. या अगोदर सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये माचरटवाडी या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीचा प्रकार पुण्यावरून टीम येऊन केलेली होती. या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आवाज उठवलेला होता. या संदर्भात आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उदगीर शाखेची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनला गेलेली आहे आणि हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अजूनही जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार प्रसार आणि त्याची अंमलबजावणीची किती गरज आहे हे यावरून आपणाला दिसून येतं. असे असंख्य प्रकार या ठिकाणी दिसून येत आहेत. बुवाबाजी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपल्या पातळीवर ते काम करतच आहेत. परंतु पोलीस प्रशासन आणि शासनाची जबाबदारी ही आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी या समित्या कागदावर करून उपयोगात चालणार नाही, तर त्या प्रत्यक्षामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन, लोकप्रबोधन झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत त्यांचंही प्रबोधन झालं पाहिजे, प्रशिक्षण झालं पाहिजे. मी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI आदरणीय दिलीप गाडे सर आणि त्यांच्याबरोबर असलेले तक्रारदार श्री संतोष शिंदे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीचे तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एकूणच पोलीस प्रशासन सतर्क झाल्यानंतर प्रश्न कसे सुटू शकतात त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आहे. याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि याचा कसून तपास झाला पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करत आहे. शनिवार रविवारच्या रात्री दरम्यान आमच्या पेट्रोलिंगला असलेले उदगीर ग्रामीणचे PI श्री गाडे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना करडखेड शिवारामध्ये एक संशयास्पद कार आणि त्यामध्ये काही व्यक्ती मिळून आलेल्या होत्या. त्यांच्या चौकशी दरम्यान असं समजलं की अजून त्यांच्या दुसऱ्या 2 टीम त्यांच्यासोबत कनेक्ट आहेत आणि ही दोन्ही टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन या भागामध्ये कुठल्या तरी ठिकाणी एक लक्ष्मी कृपा पूजा करून पैशाचा पाऊस पडेल अशा पद्धतीनं एक पूजा मांडणार होते. आणि ह्या मंडळींना ताब्यात घेतल्यावर त्यांची कसून चौकशी आणि त्यांच्या गाड्यांची झडती घेता त्यामध्ये या पूजेसाठी लागणारी
लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत अशा वस्तू मिळून आल्यात आणि त्यावरून आमच्या जमादार संतोष शिंदे यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट चालीरीती अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये आणि पोक्सोचे त्याच्यामध्ये 2 कलम लागलेले आहेत 12 व 18. कारण त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील विचारपूस सुरू आहे. फरार 2 आरोपी आहेत आणि आता चौकशीमध्ये अजून पुढे कोणी जर आलं तर त्यामध्ये एखाद्या वेळेस अजून स्पष्टता येऊ शकेल. बरं, तुम्ही हे स्पॉट का निवडला होता खरडकीचा? इथं कुणी उदगीरचं कुणी आहे या प्रकरणामध्ये? कुणी तांत्रिक सापडलेलं आहे का? नाही, सध्या तरी उदगीरचं कोणी आहे असं दिसून आलेलं नाही. आता त्यांची चौकशी आहे. आज या आरोपींचा PCR सुद्धा मागितला जाणार आहे. त्यामध्ये जसं काही स्पष्ट होईल पुढं त्या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. नाही, स्पॉट कुठे पूजा होणार होती या बाबतीमध्ये अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामध्ये जो कोणी पूजेला येणार होता त्या जो लिंक जी आहे ती वरची लिंक अजून मिळायची आहे त्याच्यामध्ये आणि मग त्यानुसार पुढची कारवाई आणि पुढची स्पष्टता यामध्ये येऊ शकेल.